नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. द कायझन कॉम्पिटेटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण मराठी विषयाचा या ठिकाणी जुलै 2024 ला जो का पेपर झाला त्याचे या ठिकाणी आपण भाषा 2 या ठिकाणी आपण मराठीचं डिटेल एक्सप्लेनेशन या ठिकाणी घेणार आहोत. लक्षात घ्या, टोटली 30 मार्काला या ठिकाणी भाषा विषय तुम्हाला या ठिकाणी सेकंड म्हणजे आपल्या सिलेक्ट करण्यावर राहतं की फर्स्ट किंवा सेकंड. कोणी फर्स्ट दिला असेल हिंदी किंवा मराठी अशा ठिकाणी सब्जेक्ट सुद्धा इंग्लिश सुद्धा या ठिकाणी सब्जेक्ट राहतात, ते निवडण्यात जाते. या ठिकाणी आपण भाषा 1 आणि 2 या ठिकाणी आपला वनचा या ठिकाणी ऑलरेडी लेक्चर आपण या ठिकाणी चॅनल अपलोड केलेला आहे. जुलैचे जे झालं 7 जुलै 2024 ला ठिकाणी भाषा सेकंड आपण या ठिकाणी घेत आहोत. या ठिकाणी डिसेंबर 2024 चा जे काही पेपर चालतात ते सुद्धा या ठिकाणी ऑलरेडी लेक्चर आपण या ठिकाणी पेपर भाषा 1 आणि 2 डिसेंबरचे ते सुद्धा ऑलरेडी आपण चॅनल अपलोड केले. ते सुद्धा कोणी पाहिले असेल तर पाहून घ्या. चॅनल कोणी नवीन असेल तर या ठिकाणी सबस्क्राईब करून चॅनल आपले सपोर्ट करा. लक्षात घ्या. बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र ते सुद्धा हिंदीमध्ये लेक्चर सुद्धा लवकरच या ठिकाणी संध्याकाळपर्यंत चॅनल अपलोड होतील. तर बघा ठिकाणी टोटली किती 30 मार्काला या ठिकाणी असलं. भाषा 1 आपण चॅनल ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तर या ठिकाणी भाषा सेकंड या ठिकाणी बघू शकता आपण तुम्ही. भाषा सेकंड या ठिकाणी किती असतात 121 ते 150 या ठिकाणी आपली लँग्वेज सिलेक्ट करण्यावर राहतं. लक्षात घ्या, भाषा सेकंड म्हणजे किती असते भाग 5 असतो. लक्षात द्या, 121 ते 150 क्वेश्चन असतात. चला त्या ठिकाणी पहिले जे काही क्वेश्चन आहेत 121 ते 128 तुम्हाला या ठिकाणी पॅसेज राहतात. लक्षात प्रत्येक लेक्चर मध्ये आपण सांगतो टोटली 30 मार्काला तुम्हाला असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला किती असतात बघा, 15 मार्काचं असं तुमचं डिवायडेशन राहतं. 30 पैकी तुमचं 15 मार्काच्या ठिकाणी डिवायडेशन राहत असतं. लक्षात घ्या, 15 मध्ये तुम्हाला 9 मार्क पॅसेजला असतात आणि दुसरा एक 6 मार्काच्या ठिकाणी असतात. टोटली असं काय असतात 15 मार्क असतात. त्यामध्ये तुम्हाला 5 मार्क पॅसेजवरती राहतात आणि 4 मार्क तुम्हाला काय असतं व्याकरण किंवा शब्दसंग्रह राहतात. या 6 मार्कामध्ये 3 मार्क व्याकरणावरती म्हणजे पॅसेजवरती राहतात. कविता पॅसेज किंवा दुसरा धडा पॅसेज दिला असतो. 3 मार्क ठिकाणी काय असतात तुमचं होकॅब म्हणजे शब्दसंग्रह किंवा ठिकाणी काय ग्रामर वगैरे ठिकाणी तुमचे अशा प्रकार असतात. आणि बाकीचे काय असतात 15 मार्क तर याचे असतात. लक्षात घ्या. तर चला या ठिकाणी आणि पॅसेज सोडवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. या ठिकाणी पॅसेज सोडवताना नेहमी या ठिकाणी त्याचे पहिले प्रश्न वाचून घ्यायचे. प्रत्येक लेक्चरमध्ये गोष्ट सांगतो, कारण ही राज्यसेवा जे काही राज्यसेवेला जेव्हा आम्हाला मी स्वतः राज्यसेवा करतो. लक्षात घ्या, राज्यसेवा एमपीसी या ठिकाणी एक्झाम मध्ये जेव्हा पॅसेज सोडवतो त्या ठिकाणी आपण काय करतो, त्या ठिकाणी पहिलं तुम्ही या ठिकाणी प्रश्न वाचून घेणे गरजेचे आहे. की तुम्हाला लगेच उत्तर वाचताना या ठिकाणी काय होतं आपल्याला या ठिकाणी लगेच उत्तर त्या ठिकाणी ते आपण हायलाइट करून घेतो. लक्षात त्या ठिकाणी त्यामुळे लगेच आपण पॅसेज सोडवू शकता. आणि पैकी मार्क तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही मी जे ट्रिक सांगतो त्या पद्धतीने करा तुम्ही. कारण राज्यसेवेला सुद्धा एक्झामला भरपूर असे काय असतात पॅसेज असतात. लक्षात घ्या, ते सोडवताना जे काय मला चुका झाल्या ते काय झाल्या ते तुम्हाला या ठिकाणी काय त्या गोष्टी सांगतोय की तुमच्या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी पॅसेज सोडवण्यासाठी तो सुद्धा फायदा होतो आणि तुम्हाला त्याचा चांगल्या प्रकारे फायदा व्हावा. लक्षात घ्या, टीटीला सुद्धा अशी पॅसेज असतात आणि सीटीला सुद्धा या ठिकाणी पॅसेज असतात. बाय ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी 121 प्रश्न बघा. ठिकाणी दिवाणी दिवाणी दिनबाई खेतीना पसारा यातील खेतीना पसारा यातून काय सूचित केले. लक्षात घ्या, या ठिकाणी काय केले, घरात धंदा नाही आलेले, गाई गुराचे कौतुक चाललेले, रांगोळीची काढलेली. या ठिकाणी बघा अंगणात सडा शिंपलेला. या ठिकाणी काय असेल तुमच्या ठिकाणी उत्तर तुम्ही उत्तराविषयी वाचला असेल तुम्हाला या ठिकाणी लगेच लक्षात दिलं असतं काय तुमच्या घरात धंदा नाही खेतीना पसारा म्हणजे काय घरात धंदा नाही आलेले आहे. लक्षात 1 नंबर उत्तर असेल बरोबर तुमचं. या ठिकाणी बघा 122 ला बघू शकता लेखिकेच्या मते सासरवाशींना माहेरकडून कशाची अधिक अपेक्षा असते. लक्षात कशाची, चोळी बांगडीची असते, पशुधन असते, नंदी असते, औत असतं. कशा असतं 122 या ठिकाणी काय 2 असले काय असते पशुधनच असतं. लक्षात या ठिकाणी पुढे बघू शकता 123 ला बघू शकता. लक्ष्मीची पूजा यातील लक्ष्मी हे काय लक्षात घ्या. ठिकाणी सामान्य नाम आहे, सर्वनाम आहे, विशेष नाम आहे. ठिकाणी समुदायवाचक ठिकाणी नाम आहे. लक्षात आता येते व्याकरणावरती आम्हाला पहिले 2 होते पॅसेजवरती. लक्ष्मीची पूजा लक्षात घ्या. ठिकाणी काय तुमच्या ठिकाणी बघा पूजा आहे पण ते लक्ष्मी काय लक्षात का लक्ष्मीची पूजा लक्षात घ्या. ठिकाणी काय तुमच्या ठिकाणी 123 ला बघू शकता विशेष नाम आहे. लक्षात घ्या, पूजा आहे पण कशाची आहे लक्षात वेगळ्या पूजा करतो म्हणजे कशी लक्ष्मीची पूजा म्हणजे तुमच्या ठिकाणी विशेष नाम आहे. सामान्य येणार नाही, सर्वनाम नाही, समुदायवाचक सुद्धा नाही. लक्षात समूहवाचक नाम नाही. पुढं दिवाळी सण यात दिवाळी सण मोठा यातील मोठा हे शब्द काय लक्षात घ्या. ठिकाणी ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय महत्वाचे शब्द काय ठिकाणी 24 ला काय ठिकाणी 2 लिहिलं काय विशेषण येते. लक्षात आणि ठराविक असे चॅप्टर आहेत मित्रांनो. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, विद्यार्थी असो इतर शिक्षक स्टाफ असो ठराविक अशी काय टॉपिक आहेत. लक्षात या ठिकाणी जे काय नाम असेल सर्वनाम विशेषण क्रियापद या ठिकाणी ठराविक असे चॅप्टर आहेत की त्याच्यावर तुम्हाला या ठिकाणी वारंवार प्रश्न ते ठराविक याच्यावर विचारले जातात. लक्षात घ्या, या ठिकाणी प्रस्तुत उत्तरात शेतीची वस्तू म्हणून कोणता
शब्द आले लक्षात घ्या. प्रस्तुत उतार्यात शेतीची वस्तू म्हणून कोणता शब्द उतार्यात आले बा? औत आला, नंदी आला, इथं उतार्यावर आहे गाई, माणिक. या ठिकाणी काय तर उतार वाचल्यानंतर तुमच्या लगी लक्षात यायला पाहिजे. लक्षात द्या कुठले तुमच्या ठिकाणी 125 ला ठिकाणी येत औत या ठिकाणी येते. लक्षात घ्या उत्तर बरोबर. पुढं स्त्री मर्मबंधातील ठेव कोणते असते लक्षात घ्या. उतार वाचल्यानंतर तुमच्या लक्षात लगेच आलं. लक्षात कुठं दिवाळी आली, भाऊराया, रांगोळी, माहेर असे वेगवेगळे शब्द दिलेत. लक्षात काही 126 ला ठिकाणी 4 येईल. लक्षात घ्या. उतार व्यवस्थित पहिले प्रश्न वाचायचा म्हणतो म्हणतो प्रश्न वाचत चालल्यानंतर तुम्ही उतार लगेच सोडवत चाला. या ठिकाणी 127 उतार्यातील लोकगीतातून भाऊरायाचे आगमन कसे होते? उतार्यातील लोकगीतातून भाऊरायाचे आगमन कसे होते? रांगोळी मोडणं असते, सडा घालणं असते, रांगोळी काढणं असते, दिवा लावणे या ठिकाणी असते. 127 ला काय एक येते. लक्षात घ्या. उतार्यातील लोकगीतातून भाऊरायाचे आगमन कसे होते? रांगोळी मोडून या ठिकाणी असते. 127 ला एक. पुढचा 28 स्त्रियाच्या ओवी गीतातून पुढे काय आढळत नाही. लक्षात काय आढळत नाही या ठिकाणी दिले? स्त्रियाची मानसिकता, सणवार, स्त्री मनाचे सुख दुःख, नंतर काय संस्कृत विरोध असे ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन दिले. कोणचा संस्कृती विरोध या ठिकाणी आढळत नाही. लक्षात घ्या. बाकी चित्र त्यामध्ये आढळतात. वरचा आपला संपला त्याने सेकंड उत्तर अजून एक उत्तर दिलेलं आहे. उत्तरात त्यामुळे पैकी मार्क देणार उत्तर असं लक्षात. त्यामुळे मी जे सांगतो त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी वापरायला लक्षात घ्या. 100% तुम्हाला या ठिकाणी काय पैकी मार्क या ठिकाणी उत्तरामध्ये येते. लक्षात या ठिकाणी एमपीएससी मधील राज्यसेवाची अशी अशा पद्धतीने आपण सोडतो. बरेच जण उत्तर वाचत बसतात, पुन्हा क्वेश्चन वाचायचं, पुन्हा ते क्वेश्चन मध्ये हुडकायचं. त्यापेक्षा आधीच क्वेश्चन वाचा, नंतर उत्तरामध्ये लगेच ते पॉईंट आउट करत चाल. 100% याचा फायदा होईल. टाइम वेस्ट नाही. 129 ते 136 135 पर्यंत टोटल किती 6 मार्काला तुम्हाला या ठिकाणी उतारा आहे. लक्षात घ्या. या ठिकाणी बघू शकता. बघा काही पौष हा संक्रमणाचा महिना, थंडीचा कडाक्याचा यातलाच दिवस मोठे होण्याची निशाणी याच दिवसात या ठिकाणी मिळते. लक्षात या ठिकाणी अशा प्रकारे उतार आहे. ते उतार व्यवस्थित वाचून गेलेले. पहिला प्रश्न वाचल्यानंतर उतारा वाचला. 129 बघा. पृथ्वी अळसत सूर्य सन्मुख होत असते. पृथ्वी अळसत सूर्य सन्मुख होत असते. यातील अधोरेखित क्रियापद कोणते? लक्षात घ्या. कुठला येईल बघा. अकर्मक क्रियापद दिलंय, संयुक्त क्रियापद दिलंय, सहाय्यक क्रियापद दिले. ठिकाणी काय सकर्मक क्रियापद असं दिले. लक्षात घ्या. कुठले तुमच्या ठिकाणी बघा. संयुक्त क्रियापद होत असते आहे पण कसलं होत असते म्हणजे तुमचं संयुक्त क्रियापद अकर्मक येणार नाही, सहाय्यक येणार नाही, सकर्मक सुद्धा या ठिकाणी येणार नाही. कुठलं संयुक्त क्रियापद या ठिकाणी येईल. लक्षात येईल. 129 ला 2 तुमचं उत्तर बरोबर असेल. पुढे बघू शकता या ठिकाणी दहीवर शब्दाचा योग्य अर्थ कोणता? लक्षात द्या. दव दिलाय, दही दिलाय, वृक्ष दिलेला आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही तिकडे कुठलं मडके दिलेला आहे. 4 ऑप्शन दिलेत. कुठले तुमच्या ठिकाणी दहीवर या ठिकाणी दव असतं. लक्षात काय योग्य अर्थ आहे त्याचा. पण आकाश धरणीला धुक्याच्या मिशाने कवटाळीत असते. काय असते? आकाश धरणीला धुक्याच्या मिशाने कवटाळीत असते. लक्षात. यातील अधोरेखित काय आहे? लक्षात घ्या. विशेष नाम आहे, सामान्य नाम, भावाचक नाम, क्रियाविशेष नाम आहे. लक्षात घ्या. आकाश धरणीला म्हणजे धुक्याच्या मिशाने काय कवटाळीत असते. लक्षात. काय आकाश धरणीला या संदर्भात तुम्हाला विचार काय ठिकाणी विशेष नाम आहे. लक्षात घ्या. पुढं पृथ्वी, अनुनय, आकाश, सूर्य दोघेही करतात. यातील अनुनय शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. समानार्थ काय ठिकाणी अनुनय या शब्द काय भक्ती आलं, अनुकरण आलं, प्रियाराधना आलं, नंतर विवाह आलं. लक्षात काय ठिकाणी तुमचं 132 ला कुठले येते? प्रियाराधना असे शब्द येईल. लक्षात घ्या. तुमचं प्रियाराधना येते. लक्षात घ्या. पुढे बघू शकता लवकरच या ठिकाणी आपले शब्दसंग्रह सुद्धा या ठिकाणी लवकरच या ठिकाणी चॅनेलला आपण करणार. पूर्ण तुमचं पीओक्यू बेस या ठिकाणी काय असणार आहे? प्रश्न संच असणार आहे. लक्षात घ्या. ठिकाणी पुढे बघू शकता या ठिकाणी तुम्ही पौष महिन्याला संक्रमणाचा महिना म्हणण्याचे कारण कुठला? दिवस मोठा असतो, हिरवीगार पिके येतात, आकाश काय धुके असते. लक्षात घ्या. ठिकाणी पुढे बघू शकता या ठिकाणी धुक्यातून सूर्यकिरणे या ठिकाणी येतात. लक्षात घ्या. ठिकाणी काय धुक्यातून या ठिकाणी सूर्यकिरणे येतात. कुठला असेल तुमचा 133 ला बघू शकता 1 नंबर येईल. म्हणजे दिवस मोठा होतो. लक्षात या ठिकाणी उतार वाचल्यानंतर तुमच्या ठिकाणी काय लगेच लक्षात येईल. लक्षात घ्या. पुढीलपैकी सामान्य नाम कोणते? लक्षात घ्यायचं. सामान्य नाम दिलेलं असतं. लक्षात घ्या. पुढे बघा धुके आलं, गारठा आला, माणूस आला, ओलावा आला. लक्षात घ्या. सामान्य नाम या ठिकाणी कुठलं असेल तुमचं 134 ला ठिकाणी तुमचं 3 नंबर असेल. लक्षात धुके गारठा असे येतात का? नाही. कुठे सामान्य म्हणजे ठिकाणी माणूस असतो. लक्षात घ्या. कुठली माणूस असेल 34 ला 3. पुढे पाठी पृथ्वी, आकाश, सूर्य यांच्या प्रेम कथेचे रूपक लेखिकेला कशामुळे उलगडले? प्रेमकथेचे रूपक लेखिकेला कशामुळे उघडले? बा काय पौषाची संक्रमता, पृथ्वी सूर्याचे मिलन, पुन्हा आदिवासी कथा, नंतर रामायण असे वेगळे दिले. 135 ला काय ठिकाणी तुमचं येईल बघा आदिवासी कथा या ठिकाणी उलगडलेलं आहे. पुढे बघू शकता या ठिकाणी तुम्ही पृथ्वी, आकाश, सूर्य यांच्या प्रेमकथेचे रूपक लेखिकेला कशामुळे उलगडले? लक्षात
पोषण संक्रमता या पण झाले आदिवासी कथा ते 135 चालतात. 130 बघू शकता. पृथ्वी पुढीलपैकी कोणते माध्यम समकालिक व समकालिक ऑनलाईन शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध करून देते लक्षात घ्या. कुठली देत अनेक ऑनलाईन संधी ती उपलब्ध करून देते. 136 ला बघू शकता ठिकाणी काही पाठ्यपुस्तक दिले, रेल्वे तिकीट दिलेला आहे, नंतर दूरदर्शन दिलेलं, नंतर काय पॅड लेट दिले या ठिकाणी दिले लक्षात घ्या. काय तुमच्या 136 ला ठिकाणी 4 नंबर आहे पॅड लेट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे बघू शकता संस्कारक्षम मूल्यमापन. संस्कारक्षम मूल्यमापन या बाबतीत कोणते कोणते तंत्र आदर्श नाही लक्षात घ्या. संस्कारक्षम मूल्यमापन या बाबतीत कोणते तंत्र आदर्श नाही लक्षात घ्या. कुठल्या ठिकाणी तुमचं थोडं वरती घेऊ ठिकाणी बघा. संस्कारक्षम मूल्यमापन म्हणजे काय फॉर्मेटिव्ह असेसमेंट या बाबतीत कोणते तंत्र आदर्श नाही लक्षात घ्या. स्वाध्याय दिले, कागद पेन्सिल मूल्यमापन चाचणी दिले, प्रकल्प दिले, वर्ग सादरीकरण दिले. 137 ला कुठले तुमचं कागद पेन्सिल चाचणी या ठिकाणी दिले लक्षात घ्या. पुढे बघू शकता तुम्ही 138 प्रश्न पाहिजे का. दैनंदिन वस्तूचा वापर करून केलेला भाषा शिक्षण म्हणजे काय असते. दैनंदिन वस्तूचा वापर करून केलेला भाषा शिक्षण म्हणजे काय असते. रेलिया, भाषा खेळ, शिक्षण साधन, नंतर मजकूर असे वेगळे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी बघा. या ठिकाणी बऱ्याच गोष्टी तुम्हाला या ठिकाणी एकसारख्या वाटतात लक्षात घ्या. या ठिकाणी त्यामुळे प्रश्न काय झाला या ठिकाणी बघायचं कॅन्सल. या ठिकाणी भारताचे शिक्षणात भाषा धोरण पुढीलपैकी कशाला उत्तेजन देते लक्षात घ्या. भारताचे शिक्षणात भारतात शिक्षणात भाषा धोरण त्रिभाषा सूत्र कशाला उत्तेजन देते. बहुभाषिक शिक्षण, एक भाषिक, हिंदीवर भर देते, बहुभाषिक, नंतर काय मातृभाषित भाषेत त्या ठिकाणी भविष्यात असतं लक्षात द्या. ठिकाणी कुठले तुमच्या ठिकाणी बघा 139 ला तुमच्या ठिकाणी 4 नंबर म्हणजे काय मातृभाषेधारित बहुभाषिक त्या ठिकाणी असेल लक्षात द्या. ठिकाणी पुढे बघू त्या ठिकाणी समजा एखादं उत्तरच माहित नसेल तर का मी तुम्ही 3-4 असे ऑप्शन मारत चालला लक्षात घ्या. जे कुठलं एक्सप्लेनेशन असतं मी नेहमी ट्रिक सांगतोय. जे कुठलाच ऑप्शन तुम्हाला सर्व असेल तर सर्व मारायचा, तो ऑप्शन नसला तर समजा जो मोठा दिसतोय सर्वात ते मारत चला. समजा तुम्हाला काहीच उत्तर येत नाही त्यावेळेस फक्त काही तर्काला उत्तर काढत चला, काहीच येत नाही काहीतरी मारणार त्यावेळेस मी जे सांगतो त्या ट्रिक तुम्ही वापरत चला लक्षात घ्या. पुढं अधोगामी प्रक्रियेशी संबंधित नसलेला पर्याय कोणता लक्षात घ्या. अधोगामी प्रक्रियेशी संबंधित नसलेला पर्याय कुठला लक्षात. आता इथं बघा 4 ऑप्शन दिले, इथं मोठा दिसतोय पण तसं नाही. एक्झॅक्ट तुम्हाला या ठिकाणी माहिती पाहिजे लक्षात घ्या. बघा ते काय दिलंय ऐकणाऱ्याने त्याच्या पार्श्वभूमीच्या ज्ञानावर अवलंबून असतात लक्षात घ्या. पण ऐकणारे उद्दिष्ट अर्थाचा अनुमान लावतात. ऐकणारे जगाच्या बाबीतल्या ज्ञानाचा वापर करतात. ऐकणाऱ्यांना प्रत्येक शब्द समजणे गरजेचे असते लक्षात घ्या. अधोगामी म्हणजे काय असते ठिकाणी हे तुमचे 4 नंबर नसणार लक्षात घ्या. नसलेला पर्याय म्हणजे काय ऐकणारे प्रत्येक शब्द समजणे गरजेचे नसते लक्षात. त्याच्या पार्श्व ज्ञानावर अवलंबून असते. ऐकणारे उद्दिष्ट अर्थाचा अनुमान लावतात. ऐकणारे जगाच्या बाबीतल्या ज्ञानाचा वापर करतात. पुढे बघू शकता आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरी केला जातो लक्षात. 1 जानेवारी, 14 फेब्रुवारी, 21 फेब्रुवारी आणि 13 एप्रिल लक्षात घ्या. कधी तुमच्या ठिकाणी येईल लक्षात घ्या. 141 3 नंबर या ठिकाणी येईल. 21 फेब्रुवारी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन या ठिकाणी हे तुम्हाला एक्झॅक्ट माहिती पाहिजे लक्षात द्या. अशा गोष्टी तुम्हाला काय फॅक्ट डाटा आहे ते तुम्हाला या ठिकाणी काय एक्झॅक्ट माहितीच या ठिकाणी पाहिजे लक्षात द्या तुम्हाला या ठिकाणी. तर पुढे बघू शकता या ठिकाणी तुम्ही 142 बघू शकता. तुम्ही तुमचा सहकारी जो तुमचा मित्र आहे त्याला ईमेल लिहिता. या प्रकारचे ईमेल म्हणजे काय अनौपचारिक, औपचारिक, व्यावसायिक आणि पत्रव्यवहार असे ठिकाणी दिले लक्षात. काही 142 ला काही तुमच्या ठिकाणी अनौपचारिक लक्षात. तुम्ही तुमचा सहकारी जो तुमचा मित्र आहे ही आहे त्याला ईमेल लिहिता. कुठले अनौपचारिक या ठिकाणी उत्तर बरोबर असेल लक्षात. 142 ला पुढे बघू शकता ठिकाणी 143 ला विद्यार्थ्याच्या शिक्षणात आकलनात स्पष्टता देण्यासाठी समग्र अध्ययन अध्यापन पद्धतीत केले मूल्यमापन म्हणजे काय असलं लक्षात. या ठिकाणी शिक्षणासाठी मूल्यमापन, शिक्षणाचे मूल्यमापन, नंतर शिक्षणात मूल्यमापन, नंतर काय शिक्षण हे म्हणजेच मूल्यमापन असलं. 143 ला काय शिक्षणासाठी मूल्यमापन असलं लक्षात घ्या. 144 द्वितीय भाषा वर्गामध्ये शिक्षक आरोग्य म्हणजे संपत्ती यावरली ध्वनिफीत लावतात. यानंतर ते मुलांना पत्रके वाटतात व त्यातील दिलेल्या पर्यायापैकी अचूक उत्तर देण्यास सांगतात. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना कोणत्या बाबतीत सक्षम करावायचे आहे लक्षात. कुठलं आरोग्यावरील पाठ ऐकणे, विद्यार्थ्यांना नियत कार्यात गुंतवून ठेवणे, नंतर आशयाचे विश्लेषण करण्यास ऐकणे, आरोग्य आणि संपत्ती वरील धडा पाठ या ठिकाणी करणं लक्षात. कुठले तुमच्या ठिकाणी ठिकाणी बऱ्यापैकी ठिकाणी काय वाटतात तुम्हाला उत्तर एकसारखी वाटतात. त्यामुळे हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी काय कॅन्सल केलेला आहे लक्षात. या ठिकाणी उत्तर तारखेमध्ये बघायला गेलं त्या ठिकाणी तुम्हाला डी ऑप्शन या ठिकाणी दिलेला दिसेल लक्षात. या ठिकाणी भाषा शिक्षणात चुका या संदर्भात पुढे कोणते विधान योग्य नाही लक्षात. भाषा शिक्षणात चुका या संदर्भात पुढे कोणते विधान योग्य नाही लक्षात घ्या. पुढे चुका भाषा शिक्षण प्रक्रियेत अडथळा आणतात. चुका प्रत्येक वेळेला वाईट नसतात, शिक्षणात मदत करतात. चुका हा भाषा शिक्षण प्रक्रियेचा महत्वाचा पैलू आहे असं सांगितलं त्यांनी. पुन्हा चुका द्वितीय भाषा असतात
आत्मसात करण्याच्या प्रक्रियेला समजून घेण्यात मदत करतात लक्षात द्या. कुठला योग्य नाही असं हे ट्रेंड भरपूर चालू आहे. नाही आहे या ठिकाणी बरेच वेळा असं काय ट्रेंड चालू आहे लक्षात द्या. 145 ला काय तुमच्या ठिकाणी एक नंबर उत्तर तुमच्या ठिकाणी बरोबर. हा चुका भाषा शिक्षण प्रक्रिया अडथळा आणतात का असे निगेटिव्ह शब्द असतात ते ठिकाणी तुम्ही लगेच पॉइंट आउट करायचं बघा. चुका प्रत्येक वेळेला वाईट नसतात, शिक्षणाला मदत करतात हे सुद्धा बरोबर आहे. बाकी तर 3 बरोबर आहे. तुमचं उत्तर हे चुकीचं आहे आणि चुकीचं तुम्हाला विचारायचं त्यामुळे 145 एक नंबर येईल लक्षात घ्या. बघू शकता ठिकाणी भाषा शिक्षणात सर्जनशीलता म्हणजे काय असतं. भाषा शिक्षणात सर्जनशीलता म्हणजे काय असते. वर्गातील मुक्त नियत कार्य ज्यात विविध कार्य अर्थ लावण्याचे आणि उत्तर देण्याचे स्वातंत्र्य असते. एखादी गोष्ट समजून घेण्याचे विविध विषयाच्या घटकांना समजून घेणे, नवीन शिक्षण पद्धतीचा वापर करून केलेले वर्ग कार्य करणे, संभाषात्मक भाषा शिक्षणाच्या मनतेने केलेले वर्ग काय असते ठिकाणी सामग्री असते लक्षात द्या. कुठल्याही ठिकाणी तुमची लक्षात द्या 146 ला काही ठिकाणी एक नंबर तुमच्या ठिकाणी उत्तर बरोबर असेल. म्हणजे काय वर्गातील मुक्त नियत कार्य ज्या विविध अर्थ लावण्याचे आणि उत्तर देण्याचे स्वातंत्र्य असते लक्षात द्या याच्यामध्ये. चला या ठिकाणी बघू शकता तुम्ही 147 बघा. विद्यार्थ्याला भाषेच्या संपर्कात आणली पाहिजे. चुका होणे हे याचे प्रमाण आहे की अध्ययन होत आहे. या मान्यतेचा पुरस्कार कोण करते असेल. कोण वर्तनवादी, बोधात्मकवादी, नंतर काय मानवतावादी, नंतर काय मनोविश्लेषणवादी या ठिकाणी असले असेल. कुठली विद्यार्थ्याला भाषेच्या संपर्कात आणली पाहिजे. चुका होणे याचे प्रमाण आहे की अध्ययन होत आहे. मान्यतेचा पुरस्कार कोण करते ठिकाणी 147 ला काही ठिकाणी 2 येईल. बोधात्मक वादी या ठिकाणी असेल लक्षात म्हणजे काय कॉग्निटिव्हिस्ट असेल. पुढे वर्षात 148 ला बघू शकता तुम्ही. भाषा मल्टी लाईनर सुद्धा या ठिकाणी प्रश्न विचार. पहिले वन लाईनर होते, आता मल्टी लाईनर या ठिकाणी विचारलाय तुम्हाला. पुढे कोणते विधान अचूक म्हणजे या ठिकाणी बरोबर असलं तर. डिस्लेक्सिया ही वाचन अक्षमता आहे लक्षात द्या. पुढे बघत शकता डिस्ग्राफिया लेखन शब्द काय लेखन अक्षमता आहे लक्षात घ्या. पुन्हा काय डिस्ग्राफिया या ठिकाणी काय पुढे ही वाचन अक्षमता आहे लक्षात घ्या. पुढे डिस्लेसिया ही लेखन अक्षमता यासाठी विचारले लक्षात घ्या. कोणत्या लक्षात घ्या ठिकाणी अ बरोबर दिले, ब ड बरोबर दिले, ए बी बरोबर दिले या ठिकाणी, सी डी बरोबर या ठिकाणी दिला. अचूक या ठिकाणी तुम्हाला विचारले असते कुठले तुमचा ए बी बरोबर या ठिकाणी दिले लक्षात घ्या. मल्टी लाईनर दिलेलं अचूक ज्यावेळेस विचारते त्यावेळेस काय तुमच्या या ठिकाणी एकच उत्तर तुम्ही या ठिकाणी देणे गरजेचे म्हणजे मल्टी लाईनर असेल लक्षात घ्या. किती ए बी बरोबर तुमच्या ठिकाणी असेल लक्षात घ्या. कधी कधी यातलं बरोबर नाही सुद्धा विचार त्यावेळेस एकच उत्तर त्या ठिकाणी बरोबर असेल लक्षात ह्या सुद्धा ट्रिक महत्वाचे. मल्टी लाईनर असेल त्यामध्ये जर एकच प्रश्न तुम्हाला असं विचारला असेल की खाली पैकी चूक कुठला तर त्यावेळेस ते एकच ऑप्शन असणारा दिलं पाहिजे त्यावेळेस. एक म्हणजे एक सिंगल असणारा असं कुठला तरी एक सिंगल दिले असेल त्या ठिकाणी निगेटिव्ह साठी वापरायचं लक्षात घ्या. पुढे 149 ला बघू शकता शासकीय शाळेची शिक्षिका रिटा दृश्य साधने आणि भाषा खेळाचा वापर येता 7वीच्या मुलांना इंग्रजी शिकवण्यासाठी करते. रिटा कोणत्या अध्यापन सिद्धांताचा वापर करते. नैसर्गिक प्रक्रियेचे सिद्धांत, सरावातून सवय लावणे सिद्धांत, प्रेरणा आणि आवड सिद्धांत, जीवनाशी संबंध लावणे सिद्धांत या ठिकाणी असे वेगवेगळे तुम्हाला या ठिकाणी दिले जायचे. काय प्रेरणा आणि आवड या ठिकाणी सिद्धांत तुमच्या ठिकाणी उत्तर बरोबर असेल लक्षात घ्या. प्राणी हा मुख्य पत्र असलेली आणि सुगमपणे नीती शिकवण देणारी कथा म्हणजेच काय असते या ठिकाणी बघा. काल्पनिक कथा असते, बोधकथा असते, विज्ञान कथा असते, नंतर काय यात्रा वृत्तांत या ठिकाणी असे प्रकारे असले लक्षात घ्या. कुठले 150 या ठिकाणी बघू शकता तुम्ही 2 नंबर बोध कथा या ठिकाणी तुमचं उत्तर बरोबर असेल लक्षात घ्या. अशा प्रकारे जे का प्रश्न आपण घेतला तो या ठिकाणी संपलाय. नेक्स्ट लेक्चर तुमच्या ठिकाणी पूर्ण त्या ठिकाणी मानसशास्त्र आधारित तुमच्या ठिकाणी असणार पूर्ण हिंदी लेक्चर मध्ये ते असेल लक्षात घ्या. ठिकाणी हिंदी लँग्वेज मध्ये पूर्ण त्या ठिकाणी लेक्चर असेल लक्षात घ्या. सर्वात महत्वाचे म्हणजे ठिकाणी असे पॅसेज सोडताना तुम्हाला या ठिकाणी जे शब्द येतात ना फक्त येतात, केवळ हे शब्द थोडं फाइंड आउट करा. चला हेच तुमच्या ठिकाणी उत्तर असतं लक्षात द्या. नाही या ट्रेन जेव्हा विचारतात ना तेव्हा त्यावेळेस तुम्हाला फक्त, केवळ या ठिकाणी काय असे किंवा सर्व असे काही शब्द येतात त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी फसवतात लक्षात द्या. फक्त, केवळ असे काही शब्द आहेत तेच तुम्हाला किती उत्तर असतात हे सुद्धा ट्रिक आहे त्या लक्षात ठेवा. लक्षात द्या. चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब केलं असेल चॅनल सबस्क्राईब करून या ठिकाणी आपल्या युट्यूब चॅनल ठिकाणी सपोर्ट करा की व्हिडिओ टाकतात तुम्हाला त्याची नोटिफिकेशन या ठिकाणी मिळून जातील लक्षात द्या. थँक्यू.